देवेंद्र फडणवीसांची चाकरी करा अन्यथा एकनाथ शिंदेंना अमित शहांची तंबी। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा दावा। बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा वापर करत अमित शहा यांनी एक शिवसेना निर्माण केली। ही बनावट शिवसेना त्यांनी एकनाथ शिंदेंना चालवायला दिली। संजय राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊत अमित शहांच्या कार्यालयात शिपायाचं काम करतात का? नरेश म्हस्केंचं राऊतांना खोचक प्रत्युत्तर। अमित शहा तुमचे फोन देखील घेत नाहीत। संजय शिरसाटांनी संजय राऊतांना डिवचलं। तुमचा पक्ष सिल्वर ओक जवळच्या कचरा कुंडीत पडला। संजय शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर। काँग्रेसमधून आलेले शंभूराज देसाई आता आम्हाला शिकवणार का? खासदार संजय राऊतांनी देसाईंना डिवचलं। आनंद दिघे होते त्यावेळी राऊत शिवसेनेत होते का? या देसाईंच्या विधानावर राऊतांचं प्रत्युत्तर। राज्यव्यापी मेळावा बंदिस्त हॉलमध्ये घ्यावा लागला। मंत्री दादा भुसेंची ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यावर टीका। ठाकरे गटानं आत्मचिंतन करावं, भुसेंचा सल्ला। उद्धव ठाकरे सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या आहारी गेलेत। नाशिकच्या निर्धार मेळाव्यात ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना बावनकुळेंची प्रतिक्रिया। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह इतर नेत्यांवर आगपाखड। विषमतेचं बीज पेरणारे विचार रेशीम बागेतही, सपकाळांचा हल्लाबोल। नागपूर हिंसाचार करणारे संघ कार्यालयाचे कुलूप तोडणार होते। हर्षवर्धन सपकाळांचं हे वक्तव्य हास्यास्पद। आमदार संदीप जोशींची टीका। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला हात लावण्यासाठी कोणात तेवढी हिंमत नाही, संदीप जोशींचं विधान। दुसऱ्याचं घर जाळलं तर आपलंही घर जळतं हे दंगलीनंतर समजलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांवर बोचरी टीका। महानगरपालिकेच्या निवडणुका घेणं आपल्या हाती असतं तर उद्याच घेतल्या असत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका मुलाखतीत उत्तर। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फार काळ प्रशासक असणं चुकीचं असल्याचीही प्रतिक्रिया। महाराष्ट्रात मराठी अनिवार्यचा निर्णय आधीच झालाय, मात्र मराठीसोबत राष्ट्रभाषाही आली पाहिजे। शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासूनच मराठीच्या सक्तीवर फडणवीसांची प्रतिक्रिया। सोसायटीमध्ये मांसाहार करतात म्हणून मराठी कुटुंबाला अपमानकारक वागणूक। मुंबईच्या घाटकोपरमधील प्रकार। मनसेनं संबंधित सोसायटीत जात सोसायटीच्या अध्यक्षांना जाब विचारला। अमरावती विमानतळ उद्घाटनाच्या व्यासपीठावर प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज विमानतळ असं नाव झळकलं, मात्र ते नाव चुकून आल्याचं विमानतळ विकास कंपनीचं स्पष्टीकरण। दरम्यान विमानतळाला पंजाबराव देशमुखांचं नाव देण्याची मागणी होती। बीडच्या शिरूरमध्ये नारळी सप्ताहात सुरेश धस सहभागी झाले, मात्र धनंजय मुंडे येण्याआधीच सुरेश धस निघून गेले। त्यामुळे सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट टाळली अशी चर्चा। धनंजय मुंडे यांचा नारळी सप्ताहानिमित्त होणारा पिंपळनेर दौरा रद्द। आधी मुंडेंनी स्वतः उपस्थित राहणार अशी माहिती दिली होती। काही तांत्रिक कारणामुळे उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्यानं दौरा रद्द। स्वतः धनंजय मुंडे यांनी एक्स पोस्ट करत माहिती दिली। माजी आमदार बच्चू कडूंनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची भेट घेतली। शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर भेट झाली आहे। नाशिकमध्ये बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनानंतर कोकाटेंनी फोनवरून आजच्या भेटीची वेळ दिली। संभाजीराजे छत्रपती यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। महसूल विभागातील कामांसंदर्भात भेट, कोणताही राजकीय विषय नाही, संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज रोहित पवारांच्या मतदारसंघात दौरा। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहणार। कार्यक्रमात अजित पवार आणि राम शिंदे एकाच मंचावर येणार। अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये रोहित पवार समर्थकांकडून अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर। आज अजित पवार एका कार्यक्रमानिमित्त जामखेडमध्ये। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मुंबईत बॅनरबाजी, बहुमताची झाली तजवीज आणि सरकार झालं 420 अशा आशयाचं पोस्टर। सरकारने दिलेली आश्वासनं अद्याप पूर्ण झाली नाहीत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आरोप।
राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या बैठकीला सगळे खासदार, आमदार आणि महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटी आणि प्रदेश कमिटीही बरखास्त करा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव खान नायडू यांची हायकमांडकडे पत्राद्वारे मागणी. अकोला शहरातील मलकापूर भागात काही दिवसांपासून 10 दिवसाआड पाणीपुरवठा. त्याविरोधात आक्रमक होत ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून पाणीपुरवठा कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करत पाण्याचे माठ फोडले. मुंबईतील वांद्रे परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेचा हंडा मोर्चा. वांद्रे एच पूर्व महानगरपालिका वॉर्डवर ठाकरेंच्या शिवसेनेचा धडक मोर्चा. मुंबईतील पाणी टंचाई आणि गढूळ पाणीपुरवठा होत असल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. राजू शेट्टींच्या नेतृत्वात कोल्हापूर महानगरपालिकेवर धडक मोर्चा. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शिक्षकांवरील कारवाई विरोधात आंदोलन. आंदोलकांना कोल्हापूर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर अडवलं. परिसरात गोंधळाचं वातावरण. संत शेख महाराज मोहम्मद मंदिर जीर्णोद्धारावरून वाद. संत शेख महाराजांचे वंशज मंदिर जीर्णोद्धारामध्ये आडकाठी आणत असल्याचा आरोप. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यातील श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिर जीर्णोद्धारावरून वाद. आजपासून श्रीगोंदा शहरामध्ये बेमुदत बंदची हाक, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. छत्रपती संभाजीनगरच्या महावितरण कार्यालयात तरुणाचा धुडगूस. नवीन मीटर मिळत नसल्यानं गुंडगिरी करत तरुणानं कोयता घेऊन अहिंसानगर महावितरण कार्यालयामध्ये तोडफोड केली. घटना सीसीटीव्हीत कैद. अकोल्याच्या तेल्हाराजवळील दहिगावमध्ये प्रवेशद्वारावरती लावलेल्या विशिष्ट धर्माच्या झेंड्याचा अवमान. ग्रामस्थांचा तेल्हारा पोलीस स्टेशनवर मोर्चा. या प्रकरणात 6 संशयित व्यक्ती ताब्यात. जळगावच्या चोपडा बस स्थानकावरती एका शेतकऱ्याची 25,000 रुपयांची रोकड लंपास. या प्रकरणी 4घांना अटक. या गुन्ह्यामध्ये जालन्यातील एक पोलीस सहाय्यक उपनिरीक्षकाचा सहभाग असल्याची माहिती. घरात सतत होत असलेली चोरी आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वैतागलेल्या वकिलाचं अनोखं आंदोलन. घरावरती चोराला विनंती करणारा बॅनर लावला. सोने, चांदी आणि पैसा नसल्यानं तुमचा आणि माझा वेळ वाया घालवू नका, अशा आशयाचा बॅनर लावत विनंती केली. अकोल्यामध्ये डेली बाजार फी वसुलीच्या नावाखाली काळा बाजार. 15 रुपयांची पावती असताना वसुली करणारे कंत्राटी कर्मचारी फळ विक्रेत्यांकडून 20 ते 30 रुपये घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. खिशात हात घातल्याच्या रागातून कोयत्यानं वार. पुण्याच्या भवानीपेठ परिसरातील घटना. सुशील थोरात नामक तरुण गंभीर जखमी. आरोपी हरीश मोरेवर गुन्हा दाखल. पुण्याहून मलकापूरला निघालेल्या संगीतम ट्रॅव्हल्सला वाघोलीजवळ काल रात्री लुटण्याचा प्रयत्न. 4 ते 5 जणांकडून ड्रायव्हर आणि कंडक्टरला मारहाण. गाडीच्या काचाही फोडल्या, मात्र लोकांनी आरडाओरड केल्यानं चोरट्यांनी पळ काढला. धाराशिव तालुक्यातील जहागीरदार वाडीमध्ये मद्यधुंद रिक्षाचालकानं स्वतःचीच रिक्षा पेटवली. आगीत रिक्षा पूर्णतः जळून खाक. ठाण्याच्या भाईंदर पश्चिम येथील भंगार कटिंग कंपनीला भीषण आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील महाराष्ट्र छत्तीसगड तपासणी नाक्यावरती बर्निंग कारचा थरार. आगीत संपूर्ण कार जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. पुणे सातारा महामार्गावर बसला भीषण आग. खेड शिवापूरजवळ अचानक आग लागल्यानं प्रवाशांनी उड्या मारल्या. सुदैवानं जीवितहानी टळली. मुंबई मेट्रो 7 वरील बोगद्याचा ब्रेक थ्रू. 1.6 किलोमीटर बोगद्याचं काम पूर्ण. टनेल मशीन बेरिंगद्वारे फडणवीसांच्या उपस्थितीत बोगद्याचं खोदकाम. नाशिकच्या काठेगल्ली परिसरात सातपीर दर्ग्याचं अतिक्रमण हटवल्याच्या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर. खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त अद्यापही तैनात. दर्ग्यासंबंधी सुप्रीम कोर्टातल्या याचिकेची माहितीच नव्हती. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचं स्पष्टीकरण. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दर्ग्यावर कारवाई झाली. कर्णिक यांची माहिती. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनचा बहुप्रतीक्षित अहवाल सादर. वैद्यकीय शिक्षण सचिवांकडे मुंबईमध्ये ससूनचा अहवाल सादर. वैद्यकीय हलगर्जीपणा झाला का याचा ससूनच्या 6 डॉक्टरांकडून तपास. 2 अहवालांमध्ये रुग्णालयावर ठपका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.